हिवाळा सुरू झाला की सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात। थंडीत जास्त भूक पण लागते, त्यामुळे नाश्ता हेवी केला जातो। अशातच वेगवेगळे पराठे आवर्जून बनवले जातात। तुम्ही आजपर्यंत नाश्त्यात कोबी, बटाटा, मुळा यापासून बनवलेले पराठे अनेकदा खाल्ले असतील। मटार हे एक पौष्टिक अन्न आहे। आईची इच्छा असते की हे मुलांनी आवडीने खावं, म्हणून आईला मुलांसाठी या भाज्यांचा समावेश मुलांच्या आहारात कसा करता येईल यासाठी नवनवीन आयडिया शोधून काढाव्या लागतात। त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटर पराठा। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मटार पराठा बनवण्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून मी गव्हाचं पीठ भिजवून घेणार आहे। यामध्ये पीठ आपल्याला थोडंसं सैलसर भिजवायचं आहे, जेणेकरून आपले पराठे खुसखुशीत आणि छान असे मऊसूत होतील। यामध्ये हवं तर तुम्ही थोडंसं ओवासुद्धा टाकू शकता। त्यानंतर मी इथे पीठ मळून झाल्यावर थोडंसं 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि त्या तुपामध्ये व्यवस्थित पीठ आधी मळून घेतलेलं आहे। आता इथे आपला छान पिठाचा गोळा मळून झालेला आहे। आता मी एका भांड्याखाली हे 15 ते 20 मिनिट असंच झाकून ठेवणार आहे। तोपर्यंत आपण त्याच्या सारणाची तयार करूया। आता इथे मी मटार घेतलेले आहेत सोलून, काही 1 वाटीभर मी मटार घेतलेले आहेत। त्यानंतर मी हँड मिक्सरमध्ये 2 कांदे मी इथे घेतलेले आहे। त्यातच मी हिरवी मिरची आणि लसूण असं टाकून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी लसूण आणि जवळजवळ 7 ते 8 मिरच्या, हिरव्या मिरच्या मी यामध्ये घेतलेल्या आहेत। आपल्या आवडीनुसार आपण किती तिखट घ्यायचं त्यानुसार आपण तिखट घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहे मी। कांदा हा अगदी ऑप्शनल आहे, पण कांद्याने छान चव येते म्हणून इथे मी कांदा घेतलेला आहे। कांदा जर आवडत नसेल मुलांना तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल। त्यानंतर आता मिक्सरचं एक भांडं घेऊन त्यामध्ये मी मटार आणि कोथिंबीर असं बारीक करून घेणार आहे। थोडेसे जाडसर राहतात या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा, आपण इथे पुढे बघू शकता। याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर कढईत मी तेल टाकलेलं आहे। यामध्ये आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन आपण जे वाटण तयार केलेलं होतं, हिरवी मिरची, लसूण आणि कांद्याचं, ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता कांदा, हिरवी मिरची, लसूण हे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर पुढे आपण जे वाटाणा आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, ते यामध्ये आपल्याला परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। वाटाण्यामध्ये जर बारीक केल्यानंतरही भरपूर प्रमाणात थोडंसं मॉइश्चर असतं आणि ते मॉइश्चर आपल्याला ते जाण्यासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, कारण मग जेव्हा आपण हे सारण पराठ्यामध्ये भरतो तेव्हा ते सारण बाहेर येतं, म्हणून जेव्हा आपण हे तयार करत असतो तेव्हाच ते व्यवस्थित परतलं गेले पाहिजे। यावेळी आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। आता यामध्ये मी हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतवून घेत आहे। मटार हे विटॅमिन सी, ए, बी, जस्त, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांचा चांगला स्रोत आहे। मटार खाणे हे मधुमेह, हृदयरोग आणि संधिवात यासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करते। इथे अशा प्रकारे आपण हे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही थोडीशी आमचूर पावडर आणि नंतर मी यामध्ये थोडंसं बेसन पीठसुद्धा टाकलेलं आहे, 2-3 चमचे। यामध्ये बेसन पीठ टाकल्यामुळे यातील बरंचसं मॉइश्चर कमी होण्यास मदत होते, कारण आपण जेव्हा वाटाण्याचं हे सगळं परतवतो तेव्हाही सुद्धा वाटाणा थोडंसं ओलसर असतो, पण जेव्हा बेसन पीठ टाकतो तेव्हा अशा प्रकारे आपलं सारण छान मोकळं असं होतं आणि बऱ्याच प्रमाणात ते कोरडं होतं आणि मग आपल्याला जेव्हा पराठा करतो आपण तेव्हा ते बाहेर येत नाही। आता हे आपण सारण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आता आपण पराठा तयार करायला घेऊया। इथे मी त्या पिठाचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि त्याचमध्ये त्याची अशी सुरुवातीला थोडीशी वाटी तयार करून घेणार आहे, पुढे बघू शकता तुम्ही। आणि त्यामध्ये मग मी जे आपण सारण तयार केलेलं आहे त्याचा असं गोळी करून त्यामध्ये भरणार आहे। अशा प्रकारे जर तुम्ही ते सारण तयार केलं तर आपलं सारण अगदी पूर्ण पराठा लाटेपर्यंत बाहेर येत नाही। इथे पुढे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचे मी त्या पिठाची वाटी तयार करून घेतलेली आहे आणि त्या सारणाची अशी गोळी करून त्यामध्ये
पॅक केलेली आहे। अतिशय सोपा आणि कमी वेळेत होणारा हा पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे, त्यामुळे हा नाश्ता आपण नक्की ट्राय केला पाहिजे। मटार खाणे हे डोळ्यांच्या, हृदयाच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असले तरी आपल्या घरातील बऱ्याच जणांना मटार आवडत नाही, त्यामुळे अशा प्रकारे जर आपण पराठे केले तर सगळ्यांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल। मटार पराठा एक चविष्ट आणि पौष्टिक आहार आहे जो आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केला जाऊ शकतो। आता इथे अशा प्रकारे मी पराठा लाटून घेणार आहे। पराठा हा चपातीपेक्षा थोडासा जाडसर लाटायचा आहे। आपण जे वाटाण्याचं सारण भरतो ते साधारणतः दिसेपर्यंत आपण तो पराठा लाटायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही, मी अशा पद्धतीने पराठा लाटून घेतलेला आहे। इथे फक्त सुरुवातीला मी मधला भाग लाटून घेतलेला आहे आणि नंतर फक्त काठ लाटून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण बघू शकता इथे पूर्ण माझं सारण मी भरून झाल्यानंतर सुद्धा आणि पराठा लाटून झाल्यावरही आपलं सारण बिलकुलसुद्धा बाहेर आलेलं नाही। एकीकडे तवा मध्यम आचेवर गरम झाल्यावर मी पराठा त्यावर भाजायला टाकलेला आहे। दोन्ही बाजू भाजून झाल्यानंतर मी त्यावर थोडंसं तूप टाकून व्यवस्थित भाजून घेतलं आहे दोन्ही बाजू। अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठेसुद्धा तयार करून घेतलेले आहेत। थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात, त्यामुळे हिवाळ्यात आहार बदल करण्याची गरज असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते। म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात शरीरास आवश्यक असलेले पोषक घटकांनी परिपूर्ण असे मटार पराठे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। हिवाळ्यात मटार पराठे खाल्ल्याने आपले शरीर उबदार तर राहते, शिवाय अनेक आजारांपासून देखील संरक्षण मिळते। डॉक्टरांच्या मते यात लोह, मॅग्नीज, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे तुम्ही मटार पराठे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। आणि हो, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं तुम्हाला अगदी फ्री आहे, पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे। इथे अशा पद्धतीने मी सर्व मटार पराठे तयार करून घेतलेले आहेत। इथे बघू शकता तुम्ही मटार पराठा आपला किती मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत झालेला आहे। जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहात तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये या पराठ्याचा समावेश आवर्जून केला पाहिजे, कारण यामुळे जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्यापासूनही बचाव होतो। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।